प्राईम टाइम या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत। आज दिवसभरातल्या एका मोठ्या बातमीनं, जी बातमी दिल्लीतून आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महत्त्वाची बैठक पार पडली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या दरम्यान ही बैठक पार पडली। या बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं अमित शहा यांनी सांगितलं। सीमावाद हा मुद्दा पेटवण्यामध्ये आल्याचा आरोप करत ट्विटरवरून आगीत तेल ओतण्याचं काम करण्यात आल्याचं अमित शहा म्हणाले। तणाव निर्माण करणाऱ्यांना उघड पाडणार असल्याचं सुद्धा अमित शहांनी म्हटलंय। सीमावादावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य सीमा भागातल्या कुठल्याही भागावर दावा करणार नाहीयेत। त्याचप्रमाणे सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांच्या 3 मंत्र्यांची समिती स्थापन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय। आपण बघूया या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली। दोन राज्यांच्या वादात केंद्रात या कोर्टामध्ये केंद्राची भूमिका ही तटस्थ असावी अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोणीच सीमा भागावर दावा करणार नाही हे केंद्राकडून सांगण्यात आलं। दोन्ही राज्यातील 3 मंत्र्यांची आता समिती स्थापन करण्यात येणार आहे। तणाव निवळण्यासाठी दोन्ही राज्यांकडून प्रयत्न केले जातील। स्वतः कर्नाटक सरकार महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना निमंत्रित करणार आहे। चिथावणीखोर वक्तव्य केलं नसल्याची बोम्मईंनी आज सारवासारव केली। फेक ट्विटर अकाउंटवरून अफवा पसरवण्याचं काम झाल्याचं सुद्धा सांगितलं गेलं। तणाव निर्माण करणाऱ्यांना सरकार उघड पाडणार हे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। दोनों राज्यों के मिलाकर दोनों ओर से 6 मंत्री बैठेंगे और इस पर डिटेल नीचे तक परकोलेशन किस प्रकार से हो इसकी चिंता और चर्चा करेंगे। छोटे छोटे और कई मुद्दे भी हैं दो राज्यों के बीच में, जो पड़ोसी राज्यों में आमतौर पर देखे जाते हैं। ऐसे मुद्दों का निवारण भी ये 3 मंत्री दो ओर से जो है वो ही करेंगे। ये भी ध्यान में आया है कि पूरे मामले में फेक ट्विटर ने भी बहुत बड़ा रोल निभाया है। कुछ फेक ट्विटर्स सर्वोच्च नेताओं के नाम से जनरेट किए गए और इसको फैला दिए गए हैं। और ये मामला बहुत गंभीर इसलिए है कि इस प्रकार के ट्विटर से दोनों ओर की जनता की भावनाएं उद्वेलित होती है और घटनाएं जन्म लेती है। तो ये तय हुआ है कि जहां जहां भी इस प्रकार के फेक ट्विटर के मामले सामने आए हैं वहां पर FIR रजिस्टर की जाएगी और जिन्होंने किया है उसको भी जनता के सामने एक्सपोज किया जाएगा। मैं दोनों राज्यों के विपक्षी पार्टियों के मित्रों को भी इस देश के गृह मंत्री नाते अपील करना चाहता हूं, राजनीतिक विरोध जो भी हो, जो विपक्ष में बैठे हैं सरकार के सामने राजनीतिक कार्यक्रम ले सकते हैं, परंतु दोनों राज्यों की जनता के हित में और दोनों राज्यों की बॉर्डर पर अन्य भाषा भाषी जो लोग बस रहे हैं इनके हित में अब इसको कम से कम राजनीतिक मुद्दा न बनाया जाए। दोनों राज्यों में कानून और व्यवस्था की परिस्थिति ठीक रहे। अन्य भाषा भाषी आबादी को या तो यात्रियों को या व्यापारियों को किसी भी प्रकार की परेशानी न झेलनी पड़े, इसके लिए एक सीनियर IPS अफसर की अध्यक्षता में दोनों राज्य कमिटी बनाने के लिए सहमत हुए हैं, जो कानून और व्यवस्था को संविधान के हिसाब से ठीक रखने में प्रयास करेंगे। मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि त्यांचे गृहमंत्री
आणि या जो काही गेल्या काही दिवसामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्र यामध्ये जे काही घटना होत होत्या, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या जनतेला त्रास होऊ नये, त्याचबरोबर मराठी भाषेचा सन्मान आणि मराठी माणसांवर कुठलाही अन्याय होऊ नये अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आमची होती. आणि गृहमंत्री महोदयांनी देखील त्या चर्चेमध्ये आणि मुख्यमंत्री कर्नाटक यांनी देखील ते मान्य केलं. 3 मंत्री जे आहेत त्यांची कमिटी गठीत होईल आणि जे काही मुद्दे आम्ही मांडले, मराठी शाळा असतील, मराठी भाषा असतील, मराठी भाषा असेल, मराठी माणसांवर कार्यक्रम असतील, त्यांचे कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, होता कामा नये अशा प्रकारची भूमिका आम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण आहे, त्याचा कुठेही अवमान होऊ नये याची काळजी दोन्ही राज्यांनी घेतली पाहिजे अशी भूमिका देखील केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली आहे आणि ते कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केलेली आहे. काही ट्विटरच्या बद्दल, काही त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्याशी चर्चाही केली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर. त्यांनी त्याच्यावर स्पष्टपणे सांगितलं की हे माझं स्टेटमेंट नाही आहे, हे ट्विटर हँडल माझंच नाही आहे आणि अशा प्रकारचं कुठलं स्टेटमेंट केलं नाही. म्हणून केंद्रीय गृहमंत्र्यांनी देखील स्पष्टपणे ही बाब या ठिकाणी मांडलेली आहे आणि कुणीतरी याच्यामध्ये आगीत तेल ओतण्याचं काम करतं आहे आणि म्हणून मराठी माणूस जो आहे, मराठी भाषिक आहेत, आपल्या त्यांच्या भावनांशी खेळण्याचा कुणी प्रयत्नही करू नये. आमचे जे 2 मंत्री जाणार होते त्यावेळेस त्यांच्याकडनं जे पत्र पाठवण्यात आलं त्या संदर्भातली नाराजी माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. त्याच्यावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोणालाही येण्या जाण्याकरता मनाई नाही आहे. त्यावेळी आमच्या जो इनपुट्स होते की त्याचं भांडवल करून काहीतरी त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार आहे आणि म्हणून आम्ही अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं. भविष्यात आम्हीच मंत्र्यांना निमंत्रित देखील करू आणि कोणाच्याही येण्या जाण्यावर त्या ठिकाणी कुठलीही बंदी नाही. काही स्पेसिफिक संघटना या जाणीवपूर्वक कायदा आणि सुव्यवस्था तयार झाला पाहिजे, बसेसवर अटॅक करणं, काळं फासणं अशा प्रकारे करतायत, त्यांच्यावर त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचं त्या ठिकाणी घोषित केलं आहे. आम्ही देखील त्यांना सांगितलं आहे की आमच्याकडे आम्ही कोणालाही असं करू दिलं नाही. ज्यावेळेस तिथे आमच्या गाड्यांवर अटॅक झाला त्यावेळेस इकडेही काही लोकांची ती मानसिकता होती, पण आम्ही त्यांना समजवलं आणि आवश्यकता पडली तर कारवाई केली की आपण एका देशात राहतोय, त्याच्यामुळे अशा प्रकारे त्याच्यावर होऊ नये. त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं ते हँडल माझं नाही, ते हँडल माझ्या नावाने चुकीचं चाललं आहे, ते ब्लॉक करण्याकरता ऑलरेडी मी पत्र दिलेलं आहे आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई पण केली. तसा बाईट दिलेला आहे त्यांनी कन्नड मीडियाला, त्यात जो असे तसा बाईट नाही तसा नाही. त्यांनी तेही क्लिअर केलं, त्यांनी हेही क्लिअर केलं. ते म्हणाले की माझे कुठलेही बाईट तुम्ही तपासून पहा, मी कुठेही इन्फ्लेमेटरी बाईट्स दिलेले नाहीत.